मंडळी नमस्ते, मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत तेलवेकर शो। मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी जॉन स्टुअर्ट मिल याने लिहिलेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने उल्लेख केलेलं एक वाक्य तुम्हाला ऐकवणार आहे। ते वाक्य असं आहे, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी। याचा अर्थ असा आहे की आपल्या स्वातंत्र्याची किंमत चुकवून कोणताही देश आपली कृतज्ञता व्यक्त करायला तयार नसतो। थोडक्यात काय, प्रत्येक देशाला आपलं स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असतं। प्रत्येक देशालाच नव्हे तर त्या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला आपलं स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असतं। मंडळी, गेली 500 वर्ष आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, स्वातंत्र्याचा मोकळा श्वास आपण घेतोय। पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज साध्य झालेलं नाही आहे। या देशामधल्या अनेक स्त्री पुरुषांनी, ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली। आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, जीवाची बाजी लावून त्यांनी स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये स्वतःला झोकून दिलं। असे अनेक ज्ञात अज्ञात वीर आपल्या देशामध्ये होऊन गेले। आपला शावडी तालुका सुद्धा या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये, स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये अग्रभागी होता। आपल्या शावडी तालुक्यामधल्या अनेक लोकांनी, अज्ञात वीरांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अत्यंत काबाड कष्ट घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आजच्या पिढीला मात्र या स्वातंत्र्य वीरांची आठवण, त्यांची स्मृती फारशी आहे असं म्हणता येत नाही। आपल्या शावडी तालुक्यामधल्या अशा अनेक स्वातंत्र्य वीरांचा आपण त्यांचं स्मरण करायला पाहिजे, त्यांची आठवण करायला पाहिजे। याच भावनेतनं आज मी जाणार आहे आपल्या शावडी तालुक्यामधल्या थेरगाव या छोट्याशा गावामध्ये। या गावामध्ये पांडुरंग ज्ञानोबा पाटील म्हणून एक क्रांतीवीर, एक स्वातंत्र्यवीर होऊन गेले। त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे त्यांनी आंदोलन केलं, जे त्यांनी लढा दिला, या सगळ्या लढ्याचा रोमहर्षक इतिहास ऐकण्यासाठी मी त्यांच्या घरी आज जाणार आहे आणि त्यांच्या घरातल्या लोकांच्या बरोबर मी बातचीत करणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की पांडुरंग ज्ञानोबा पाटील यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये कसा लढा दिला। आज पांडुरंग ज्ञानोबा पाटील हे हयात नाहीत, पण आहेत त्या त्यांच्या आठवणी। त्यांच्या आठवणी, त्यांच्या स्मृती मी आज त्यांच्या घरातल्या लोकांच्या बरोबर मी त्या आठवणींबद्दल बोलणार आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे, ऐकून घेणार आहे। मंडळी, मी तुमच्यापर्यंत माझ्या चॅनलवरनं असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणतो आणि तुमच्यापर्यंत काही ज्ञात अज्ञात अशा परिचित अपरिचित लोकांचा मुलाखतीचा कार्यक्रम मी करतो। तर या कार्यक्रमाला प्रोत्साहन म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं असे मी विनंती करेन। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर मला उत्तरोत्तर अधिकाधिक प्रेरणा मिळत जाईल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत, नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत जाईल। नमस्कार। मी आज पांडुरंग ज्ञानोबा पाटील यांच्या थेरगाव इथल्या घरामध्ये आहे आणि त्यांचे नातू प्रशांत पाटील यांच्याबरोबर मी पांडुरंग पाटील यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी जो लढा दिला, त्यांनी जी कामगिरी केली, या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर बातचीत करण्यासाठी मी प्रशांत पाटील यांच्यासोबत थेरगाव इथल्या त्यांच्या घरामध्ये उपस्थित आहे। पाटील साहेब, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो। या निमित्तानं आपल्या शावडी तालुक्यामधल्या स्वातंत्र्यवीरांचं स्वातंत्र्य लढ्यामधल्या योगदानाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपले आजोबा पांडुरंग ज्ञानोबा पाटील यांच्या कार्याबद्दल खरं तर सर्व लोकांना कितपत माहिती आहे मला माहिती नाही, पण त्यांनी जी कामगिरी केलेली आहे 1942च्या आंदोलनामध्ये किंवा त्याच्यापासून आधी, त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, त्या सगळ्या कामगिरीचा आढावा खरं तर आपण घेणार आहोत। खरं तर कैलासवासी पांडुरंग पाटील आज आपल्यासोबत नाही आहेत, त्यामुळं त्यांच्याकडनं जी आपल्याला माहिती मिळाली असती किंवा त्यांच्याकडचा जो अनुभव आपल्याला मिळाला असता, तो आपल्याला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन तो अनुभव आपल्याला मिळाला असता। परंतु आपल्या आजोबांच्या सोबत बराचसा काल किंवा त्यांचं बालपण पण त्यांच्यासोबत गेलं असेल असे प्रशांत पाटील यांच्याकडनं आपण त्यांच्या कार्याची ओळख आपण करून घेणार आहोत आणि काही ज्या अपरिचित असलेल्या गोष्टी असतील त्याच्यावरती आपण प्रकाश टाकण्याचं आपण काम करणार आहोत। तर पाटील साहेब, परत एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की मुलाखतीच्या सुरुवातीलाच की पांडुरंग पाटील यांच्या पार्श्वभूमीबद्दल तुम्ही आम्हाला सांगावं। आमचे आजोबा पांडुरंग पाटील यांचा जन्म 11 जुलै 1914 साली झाला थेरगाव येथे। त्यांचे
बालपण इथंच थेरगावमध्येच रमले. नंतर त्यांनी शिक्षण खाजगी शाळेमध्येच पूर्ण केले इथून. नंतर इथं खाजगी शाळा, सरकारी शाळा ज्या होत्या त्या इथं अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी परत पुढील शिक्षणासाठी चरण या गावी गेले. चरण या गावी त्यांनी 4वी 5वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. नंतर मग परत ते शिराळा या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी गेले. असा प्रवास त्यांचा बालपणाचा होता. त्यामध्ये ते त्यांचं मोडी लिपीचा अभ्यास किंवा बाकीचं सगळं ज्ञानेश्वरी असेल किंवा इतर वाङ्मय किंवा मराठी अतिशय चांगले होते. नंतर मग त्यांनी ज्यावेळेला 1927 साली महात्मा गांधींजी कोल्हापुरात आले होते, त्या दरम्यान माधवराव बागल जे त्यावेळेचे पुरोगामी नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेले, त्यांनी तो पुढाकार घेऊन त्यांची सभा यशस्वी पार केलेली. मग त्या महात्मा गांधीजींच्या सभेमुळे इतर ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील नागरिक असतील किंवा जे तरुण यांना त्याचा प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. यातून मग अशीच बातमी सगळी पसरत गेली की महात्मा गांधीजींनी एक असहकार चळवळ किंवा स्वदेशीचं हे संदेश दिलेला आहे. आणि हा त्यांना पांडुरंग पाटील यांना शिकत असतानाच त्यांना याचे बातमी समजली शिक्षकांच्याकडून. आणि त्यावेळेला वर्तमानपत्राचे असे काही जास्त म्हणजे जसं प्रचार वगैरे काही नव्हता. मग ते शिक्षकांच्याकडून किंवा एखादे शिक्षक असतील त्यांना त्यावेळेचे जुने वर्तमानपत्र यामधून त्यांना ते बातम्या कळत असत, कारण हा सगळा ग्रामीण भाग आहे. मग एखादा शिक्षक कनेक्टेड असायचा शहरी विभागाला. मग अशा रीतीने ते शिराळ्याला वगैरे हे असताना शिकत असतानाच 1930 साली 82ला आपल्या इथं गावापासून जवळच आहे गावापासून जंगल सत्याग्रह एक घडला. मग त्याच्यामध्ये बरेच सत्याग्रहीने त्यामध्ये भाग घेतलेला. मग आजूबाजूचे ग्रामीण भागातील सगळे सत्याग्रही ते एकत्र होऊन म्हणजे इथून मांगले असेल, सागाव असेल, थेरगाव असेल किंवा बाकीचे सरोड वगैरे हे सगळ्या आजूबाजूचा भाग सगळा त्यामध्ये एकत्र सगळी लोक तिथं जमा होऊन इंग्रजांना जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून संघर्षाचं एक पाऊल त्यांनी उचललेलं होतं त्यावेळेला. मग त्यामध्ये जे बाबूराव चरणकर म्हणून त्यामधले एक महत्त्वाचे पुढारी म्हणजे एक सत्याग्रही होते आपल्या चरणचे चरण म्हणजे बिळाशी चरण. हां, मग ते प्रमुख लीडर म्हणून तिथे एक उदयास आलेले होते. मग त्यांचा संपर्क आमच्या आजोबा पांडुरंग पाटील यांच्याशी झाला आणि त्यामुळे पुढे परत त्यांना त्याची 1930 साली सुद्धा तशी प्रेरणा मिळाली स्वातंत्र्याची. आणि याच्यातून मग पुढे त्यांनी एक निर्णय घेतला की पुढं ह्याच्यामध्ये उतरावे देशासाठी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी, कारण इंग्रजांच्या विषयी त्यांना चिड निर्माण झाली आणि ह्या सगळं पुढं सरकत गेलं. दरम्यानच्या काळात त्यांचा संपर्क ह्यांच्याबरोबर आला. रत्नापण्णा कुंभार जे प्रजापरिषदेचे होते त्यांच्या संपर्कात आले. कारण प्रजापरिषदेचा लढा ॲक्च्युली कोल्हापूर शहरी विभागातच चालू झालेला होता. कारण त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे हे आहे म्हणजे कर असेल किंवा महसूल असेल तो कोल्हापूरचा जास्त होता. कारण इंग्रज आपले जे हा विभाग कोल्हापूर संस्थान होते आणि पलीकडे नदीपासून वारणा नदीच्या पलीकडले जे सातारा जिल्हा लागतो, सातारा प्रांत म्हणजे सांगली आणि सातारा संस्था, हे पूर्णपणे ब्रिटिशांच्या अंतर्गत येत होतं. आणि हा जो भाग आहे सगळा हा कोल्हापूर जिल्हा हे पूर्णपणे कोल्हापूर दरबार संस्थान म्हणून याच्यामध्ये ह्याची विभागणी होती. मग त्यामध्ये कसं होतं की ज्या वेळेला लोकांना, स्थानिक शेतकरी लोकांना समजलं की पलीकडे ब्रिटिश हद्दीतील शेतकऱ्यांचा शेतसारा कमी आहे आणि आपला संस्थान दरबारचा शेतसारा जास्त आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये एक भयानक संताप निर्माण झालेला आणि त्याचा परिणाम असंतोषामध्ये झाला. आणि त्यामुळे माधवराव बागल हे लीडर म्हणून ते पुढे आले
नंतर मग एक मोठ्या सभा त्यांच्या शिरोळ जयसिंगपुऱ्यामध्ये झाल्यानंतर मग कोल्हापूरमध्ये झाल्या संस्थानाच्या विरोधात. आणि मग असं पसरत गेल्यानंतर सभा मोर्चे वगैरे झाल्यानंतर एक त्याच्यामध्ये एक प्रजापरिषद संस्थान प्रजापरिषद एक तयार झाली. मग म्हणजेच पॅरल गव्हर्नमेंट म्हणायचं, समांतर सरकार जे प्रजेचं असेल ह्या पद्धतीने. मग त्याचा मूळ उद्देश होता की शेतकऱ्यांच्या विषयीच त्यांचं जास्त कार्य होते. मग नंतर मग त्यांनी जयसिंगपूरला एक पहिलं अधिवेशन त्यांनी भरवलं आणि तिथंच त्यांनी ठरवलं प्रजापरिषदेचं म्हणजे स्थापन केली प्रजापरिषद. माधवराव बागल आणि रत्नपण्णा कुंभार आणि बाकी इतर जे पुरोगामी किंवा बहुजन समाजातील जी लोक होती, शेतकरी वर्ग असेल किंवा बहुजन समाजातील इतरही असतील किंवा सेवा दलाचे प्रमुख शेनोलीकर होते, नंतर राष्ट्र सेवा दलाचे, नंतर बाकीचे श्रेष्ठी वकील वगैरे किंवा आपले शाहूवाडीचे आमदार त्र्यंबक सीताराम कारखानीस म्हणजे अलीकडे स्वातंत्र्यानंतर जे आमदार झाले ते सुद्धा म्हणजे ते ज्येष्ठ वकील, चांगले वकील होते, त्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतलेला. मग हे सगळी फळी सगळी इकडली ग्रामीण भागातली सरूड असेल, थेरगाव असेल, चरण असेल, कोडोली असेल किंवा बाकी इतर ह्या लोकांनी तिथं जाऊन त्यांचं म्हणजे त्या प्रजापरिषदेमध्ये सहभाग घेऊन त्यांचे ते सभासद झाले. आणि जे रत्नपण्णा कुंभार किंवा बाकीचे देशभक्त रत्नपण्णा कुंभार आणि माधवराव बागल यांनी त्यांना एक संदेश दिला की तुम्ही या प्रजापरिषदेचं कार्य वाढवावं. मग यामध्ये प्रमुख ठराविक गट पाडून प्रत्येक विभागात प्रत्येक विभागातल्या लोकांना ते विभाग वाटून दिले. म्हणजे शाहूवाडी प्रांत असेल किंवा बाकीचं म्हणजे शाहूवाडी त्यावेळेला शाहूवाडी महाला म्हणत होते, शिराळा पेटा होते पलीकडं, नंतर आपले पन्हाळा असेल किंवा मग ह्या भागातले आमचे आजोबाच प्रतिनिधित्व करत होते. त्यांचे जसं पत्र वगैरे रत्नपण्णा कुंभारांची पत्र वगैरे आम्हाला त्यावेळेला आलेले होते आजोबांना वगैरे, त्याचा ठेवा आम्ही जपून ठेवलेला आहे. म्हणजे तो रेफरन्स तसा फार महत्त्वाचा आणि अतिशय दुर्मिळ पत्र आम्हाला ते आमच्या आजीनं आम्हाला दिलेले आहेत. आणि आजीनं बऱ्यापैकी आम्हाला ह्याच्यामध्ये रेफरन्सेस असतील किंवा बाकीचे जुन्या काही आठवणी असतील त्या आजीमार्फत पण आम्हाला कळाल्या किंवा त्यावेळेला कसं घडलं किंवा काय गोष्टी कशा इंग्रजांच्या विरोधात म्हणजे कसं चालत होतं, आंदोलन कसं चालत होतं ते. मग आजी आमची 2016ला एक्सपायर झाले अलीकडेच, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही माहिती जी आहे ती चांगली कलेक्ट केली त्यावेळेला आणि ती आम्हाला एक चांगली संधी मिळाली. मग पांडुरंग पाटील म्हणजे जे आमचे आजोबा होते त्यांनी नंतर त्यांच्यावर एक अशी जबाबदारी दिली रत्नपांडांनी की तुम्ही शाहूवाडी भागातील आणि कोडोली जे वारणानगरचे आहे ते ह्या भागातील सगळा प्रचाराची जबाबदारी तुमच्याकडे आहे. तसं लेटर आमच्याकडं त्या पद्धतीनं आम्ही बघितलं, ते वाचलं ते सगळं. मग त्यामध्ये त्या प्रजापरिषदेचं महत्त्वाचे काय उद्दिष्ट होते तर ते की शेतकऱ्यांचा शेतसारा कमी करणे, शेतकऱ्यांसाठी थोडक्यात शेतकऱ्यांच्यासाठी. दुसरा होता की नागरिक जे आहेत त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. बरोबर. आणि तिसरा होता की जबाबदार राज्य शासन पद्धती यायला पाहिजे. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टीवरती फोकस प्रजापरिषदेचा होता. मग त्यामध्ये पांडुरंग पाटील आमचे आजोबा त्यांना प्रचार प्रमुख केल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी कोडोली असेल, बांबोडेमध्ये असेल ह्या ठिकाणी म्हणजे कार्यकर्त्यांना कलेक्ट करून सभासद वाढवून एका अर्थाने प्रजापरिषदेला चांगलं बळ देण्याचं काम केलं. पण एक गोष्ट आपण दर्शकांना सांगूया की ही प्रजापरिषद जी संस्थानाची जी प्रजापरिषद स्थापन झाली ती 1938 हे साल आपण महत्वाचं आपण लक्षात ठेवूया. बरोबर. आता तुम्ही जो विस्तृत आढावा घेतला पांडुरंग पाटलांच्या या संपूर्ण कार्याचा, या सगळ्या म्हणजे ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजोबांच्याकडनं माहिती मिळाल्या, आजींकडनं माहिती मिळाली आणि शिवाय तुम्ही इतरही कुठं वाचन वगैरे केलंय का? हां, इतरही वाचन केलेलं आहे. विस्तृत वाचन आमचं झालेलं आहे. कारण जे जुने माधवराव बागलांचे जे जुने पुस्तके असतील त्यावेळेला जे खंड 1-2 असे भरपूर निघाले. नंतर जयसिंगराव पवारांचे डॉक्टर जयसिंगराव पवार जे इतिहास तज्ज्ञ आहेत, इतिहासकार, त्यांचे सुद्धा पुस्तक म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या ह्याच्यावरती लिहिलेले होते. मग आता या सगळ्या पुस्तकांमध्ये पांडुरंग पाटलांच्या कार्याचा आढावा घेतला गेलेला आहे. पांडुरंग पाटलांचा कार्याचा आढावा भालचंद्र धर्माधिकारी म्हणून यांचे पुस्तक आहे, नागनाथांना नायकवडी.
यांच्या म्हणजे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या ह्याच्यावर चरित्रार्थ लिहिलेलं होते. ते आम्ही जाऊन लायब्ररीमध्ये वाचले वाळव्याला. अच्छा. हां, त्याच्यामध्ये त्यांचा खादी भांडारचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी तिथं उल्लेख केला आहे किंवा त्यांच्या इस्लामपूरला खादी भांडार जे स्थापन झाले त्याची जबाबदारी पांडुरंग पाटलांच्यावरती. तो 1939-40च्या दरम्यानचा तो विषय होता त्यावेळेला. आता मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या आजोबांचं सानिध्य तुम्हाला लाभलंय का किंवा तुम्ही काही काळ त्यांच्याबरोबर व्यतीत केलाय का? हां, लाभलेला आहे. मी एक दुसरीला असेल त्यावेळेला, पहिली दुसरीला माझं जवळपास 8-9 वर्षाचा होतं मी त्यावेळेला. ते वयस्करच होते पण त्यांचं लाभलेलं आहे. त्यांचं उत्तम ज्ञानेश्वरी वगैरे किंवा अभंग वगैरे हे सगळे मला त्यावेळेला त्यांच्या काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काही आठवणी ते सांगायचे किंवा कसं? आता इतकं आता याला खूप काळ होऊन गेलाय, तुम्ही पण एकदम बालवयामध्ये असाल त्यामुळे तुम्हाला ते आठवते की मला माहिती नाही, पण तरी देखील त्यांनी काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत का? त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे जे स्किल होते स्वातंत्र्य म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढायचे किंवा त्यांना बंदुकीचं चांगलं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होते. ते हे करायचे किंवा बाकीचं कुस्तीचं किंवा बाकीचं ते बॉम्ब तयार करायचं प्रशिक्षण पण त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण पण त्यांनी हे केलेलं. भूमिगतच होते ते पहिल्यापासून. अच्छा, म्हणजे क्रांतिसिंह राणा पाटील यांच्या प्रति सरकारमध्ये ते काम करत होते असं म्हणता येईल आपल्याला? हां, प्रति सरकारमध्ये काम करत होते. कारण कसं आहे, कारण ॲक्च्युली जे क्रांतिसिंह नाना पाटलांची जी फौज होती सगळी प्रति सरकारची, बाबुराव चरणकर असतील किंवा बर्डे गुरुजी असतील, ह्या लोकांनी मलकापूर शाहूवाडी ह्या भागात त्यांचं वास्तव्य जास्त होतं. इव्हन यशवंतराव चव्हाणांचं सुद्धा म्हणजे त्यांच्या कृष्णाकाठ या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी ओझरचा उल्लेख आपल्या जंगल सत्याग्रहाचा केलेला आहे आणि मलकापूरला ते आले होते. मग त्यांच्याशी काय कधी संपर्क वगैरे अशा मोठ्या लोकांच्या बरोबर त्यांचा आला होता म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर वगैरे? नाही, यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर आलेला असं काही मला काही जाणवलेलं नाही. बरं. 1938 नंतरचा जो कालावधी येतो तो 1942चा. 1942 जे आंदोलन होतं ते प्रखर स्वरूपाचं आंदोलन होतं. एका बाजूने गांधीजी अहिंसावादी आंदोलन चालवत होते आणि त्याच वेळेला मला वाटतं की त्याच वेळेला प्रतिसरकारची म्हणजे ही सगळी घोडदौड चालू होती. यामध्ये त्यांचं कार्य म्हणजे पांडुरंग पाटलांचं कार्य, प्रकर्षानं जाणवणारं कार्य, याचा उल्लेख या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल? प्रजापरिषदेनंतर जे ह्या कोल्हापूर संस्थानाने त्यावेळेला सभा किंवा प्रचारसभेवरती बंदी आणली आणि एक प्रकारे अटकसत्र चालू झालं आणि त्यामुळे प्रमुख नेत्यांना अटक झाली, माधवराव बागल असतील किंवा ह्या लोकांना. त्यामुळे बरेच त्या प्रजापरिषदेच्या माध्यमातून बरेच क्रांतिकारक तयार झाले त्यातूनच आणि हे सगळे परत भूमिगत किंवा फरार झाले. कारण त्यांच्यावरती अटकसत्र चालू असल्यामुळे, कारण त्यांना फरार होण्याशिवाय काही पर्याय नव्हता. कारण ते सगळीच सापडली तर चळवळ चालवायची कुठे, हा सगळा प्रकार त्यावेळेला घडला. मग ते नंतर मग 1939-40च्या दरम्यान सगळे फरार असल्यामुळे मग त्यांची कामं सगळी भूमिगत चालू झाली. मग एक भूमिगत गट तयार झाले. नंतर मग त्यामध्ये जे ठराविक कोल्हापूरचे दत्तोबा तांबट होते किंवा नंतर सांगतो मारुती कोळवणकर म्हणून मलकापूरचे होते, हे असे ठराविक आमचे आजोबा ह्या ग्रुपने बऱ्यापैकी शाहूवाडी म्हणजे पन्हाळ्यापासून बांबोडे, सावे, सरोड ह्या तारा तोडण्याचं काम किंवा जे चावडे असतील किंवा जे त्यावेळेला बिअर शॉपी वगैरे ते दारूचे ते इंग्रजांच्या त्या काळात ब्रिटिशांचे ते शॉपीज होते त्या सगळ्या उडवून टाकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. कारण त्यावेळेला त्यांच्यावरती चार्जेस किंवा गुन्हे पण दाखल झाले होते आणि मग त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना ते भूमिगतच होते. त्यामुळे ते काही पोलिसांना शेवटपर्यंत काही सापडलेच नाहीत. मग दुसरं एक कार्य त्यांचं एक महत्त्वाचं आहे की असहकार वगैरे खादीचे जास्त म्हणजे खादी ते कायम गांधीजींचा विचार त्यांना कायम आत्मसात केलेला होता. मग त्यामुळे ते त्या विचाराने प्रभावित होऊन इस्लामपूरला ज्यावेळेला क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी खादी भांडार स्थापन केलेले होते त्यावेळेला ते व्यवस्थापक म्हणून तिथं गेले. 1940च्या दरम्यान ते त्यावेळेला गेलेले होते आणि तसा उल्लेख म्हणजे त्या भालचंद्र धर्माधिकारी सरांनी त्यामध्ये केलेला आहे. हां, मग त्यामध्ये ते खादीचा प्रचार करणे, प्रसार करणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं म्हणजे इस्लामपूर या भागात केलेल्या आहेत. मग त्या चळवळीत ते म्हणजे एक नागनाथ नायकवडी यांच्याबरोबर सुद्धा ते संपर्कात
आली तिथं. नंतर हा सगळा हे झाल्यानंतर 1942-43च्या आंदोलनात जसं असहकार आंदोलन चालू झालं, म्हणजे चले जाओ आंदोलन 1942ला मुंबईमध्ये गोवालिया टँकमध्ये ज्यावेळेला हे झालं आणि गांधीजींना अटक केली, त्या दरम्यान एकत्र सगळ्यांना संदेश आला की आता जिद्दीने उतरायला पाहिजे. त्या पद्धतीनं बरीच जे स्वातंत्र्य सैनिक आहेत यांनी पिकेटिंग करायला चालू केलं. पिकेटिंग म्हणजे तारा तोडणे, इंग्रजांचे जे माध्यम असतील, विदेशी माल वगैरे किंवा जे त्यांचे जे माध्यम असतील दळणवळणाची, ती सगळी उद्ध्वस्त करणे, त्यांना सोळगीपोळ करण्यासाठी म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी हा सावे आणि सरोड ह्या भागात. मला इथंच एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की आपल्याला इतिहास इव्हन आपल्या 8वी-9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा 8वीच्या पुस्तकामध्ये विशेष करून जंगल सत्याग्रहाचा उल्लेख आहे. म्हणजे गांधीजींनी जे वेगवेगळे सत्याग्रह केले, मग सोलापूरचा धाराचा सत्याग्रह असेल किंवा तिकडं ते नेळीच्या आंदोलनाच्या संदर्भातला सत्याग्रह, आणि त्यानंतर जंगल सत्याग्रहाची जरा थोडंसं उल्लेख होतो. त्याच्यामध्ये आपल्या बिळाशीचं नाव आहे. पण तुम्ही जे म्हणताय म्हणजे पांडुरंग पाटलांनी इथं सरूड, सावे वगैरे या परिसरामध्ये पोस्ट तार खात्याच्या तारा तोडण्याचं काम केलं. हा एक इतिहास म्हणजे आत्तापर्यंत त्याच्यावरती प्रकाश टाकलेला कोणी असं दिसत नाहीये, पण तो एक नव्याचा एक इतिहास तुम्ही मांडताय किंवा त्याचा उल्लेख करताय. मांडणं म्हणत नाही मी, पण त्याचा उल्लेख तुम्ही करताय. या संदर्भामध्ये काय आपल्याला त्याला दुजोरा देणारं काही साहित्य उपलब्ध आहे. याचा कुठं उल्लेख आढळेल आपल्याला? याचा उल्लेख त्यांचे जे चार्जशीट असतील किंवा बाकीचं त्यांचं महसूल विभागातले काही नोंदी असतील ह्यानुसार ते सापडलेलं आहे त्यावेळेला. किंवा आपले दत्तोबा तांबोड जे त्यांच्याबरोबर जे सहकारी होते त्यांच्यासुद्धा पुस्तकात त्यांनी उल्लेख केलेला आहे तिथे. स्वातंत्र्य आंदोलनानंतर म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर मग पुढे तुमच्या आजोबांनी पुढचं काम, त्या कार्याचा काय आढावा किंवा त्या कार्याच्या संदर्भातले काही आपल्याला काही सांगता येईल काय? ज्यावेळेला 42चं संपलं आंदोलन, त्यानंतर बऱ्यापैकी ह्यांच्यावरती अटकसत्र चालू झाल्यामुळे हे फरारीच होते. आणि त्यानंतर इंग्रजांनी बऱ्यापैकी ब्रिटिशांनी आमच्या घराला भरपूर त्रास दिला की ते कायम घरी यायचे, झाडाझडती करायचे, आहेत का सापडत नाहीत का. की त्यांचे जे ज्येष्ठ चिरंजीव आता जे हयात नाहीत, सुभाष पांडुरंग पाटील, त्यांचा जन्म 43-43च आहे. त्यांना सुद्धा एक 3-4 वर्षाचे असताना त्यांना सुद्धा किंवा आमच्या आजी यांना त्रास दिलेला होता. त्यांना घेऊन गेलेले होते मागलेपर्यंत, असं म्हणजे ऐकवत आहे. हां, मग असं बऱ्यापैकी त्यांनी ते करायचा प्रयत्न केला. नंतर एक दुसरं म्हणजे त्यावरून ते थांबले नाहीत, नंतर फरार आहेत, गुन्हे दाखल आहेत म्हटल्यानंतर त्यांची आमची जी जमीन आहे ती जप्त करायची, प्रॉपर्टी सगळ्या सील केल्या. प्रॉपर्टी सील केल्या 1945 साली. त्याचं सुद्धा रेकॉर्ड तहसील कार्यालय वगैरे याच्यामध्ये आहे ते सगळं. मग नंतर मग त्या सील केल्यानंतर तरीसुद्धा ही लोक शरण काय आली नाहीत, म्हणजे पांडुरंग पाटील असतील किंवा बाकीचे जे क्रांतिकारक असतील ते सगळे. आणि ज्या वेळेला 1946ला ह्यांचं जे अटक वॉरंट आहे सगळं संस्थान दरबारचं, ते परत ते मागं घेण्यात आलं. आणि नंतर मग ही लोक परत पुढं आलीत. म्हणजे त्यांना एका अर्थाने त्यांना फ्रीडम मिळालं 1946ला. आणि ती त्यांचं अटक वॉरंट नसल्यामुळे ती परत इकडे तिकडे वावरू लागलीत. नंतर मग 1947ला जसं देश स्वतंत्र झाला, त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी जे आपले पहिल्यांदा जी आपली जमीन असेल किंवा बाकीचे इतर आपले जे सहकारी होते त्यांचं काही प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला शासन दरबारी जाऊन. नंतर मग ते स्वतः ह्यांना भेटलेले होते, पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटलेले होते. मला वाटतं 1952ला ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू इकडे आलेले होते रत्नागिरी मार्गे, त्यावेळेला सुद्धा ते भेटलेले होते. बांबोड्यामध्ये पण त्यांचं म्हणजे आता माझ्या वाचण्यात एक आलेलं आहे की बांबोड्यामध्ये सुद्धा पंडित नेहरू येऊन गेलेले आहेत त्यावेळेला 1952च्या दरम्यान. आणि मग त्या दरम्यान पण ह्या लोकांनी त्यांची भेट घेतलेली होती. नंतर ते प्रॉपर्टीज आमच्या ज्या परत रिलीज केल्या, म्हणजे 1949-50च्या दरम्यान जे शासनानं म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपलं जे भारत सरकारनं त्यावेळेला ते प्रॉपर्टी जे होते ते रिलीज करून टाकल्यानंतर जे आपले सहकारी असतील मग त्यानंतर मग शासनानं परत पेन्शनसाठी वगैरे त्यांना हे केलं केंद्र सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने.
64-65च्या दरम्यान त्यांना डिक्शनरी फंडातून पेन्शन मिळायची कलेक्टर ऑफिसकडून. त्या दरम्यान त्याचे पण कागदपत्र वगैरे सगळे आमच्याकडे आहेतच. नंतर परत 1973ला त्यांना ताम्रपट वगैरे त्यांना ते सन्मानित केलं. नंतर ताम्रपट नंतर महाराष्ट्र शासनाचं जे सन्मानपत्र होते स्वातंत्र्य सैनिकांचं ते सुद्धा त्यांना ते मिळालं. त्यावेळेला मुख्यमंत्री वसंतराव नाईक आय थिंक असतील त्यावेळेला, त्यांनी ते त्यांच्यामार्फत ते मिळालेले होते. नंतर केंद्र शासनाची राज्य शासनाची पेन्शनसुद्धा त्यांना चालू झाली त्यानंतर. नंतर त्यांनी बऱ्यापैकी इतर जे आपले सहकारी असतील की ज्यांना जे म्हणजे कागदपत्री त्यांचं काही ठराविक पुरावे त्यांना मिळाले नाहीत, सापडले नाहीत, त्यांना पेन्शन मिळवण्यासाठी केंद्र शासनाचे किंवा जे स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांच्याकडे कागदपत्र अभावी काही काही वेळेला त्यांना म्हणजे अडचण येत होती. कारण शासनाचं त्यावेळेला जे शासन निर्णय निघायचे ते म्हणजे ज्यांना हे असेल गुन्हे असतील किंवा ज्यांच्यावर म्हणजे काही कागदपत्रे त्यावेळेला जे पूर्वीचे स्वातंत्र्यपूर्व काळात जे गुन्हे घडलेले असतील त्याच्या नोंदी असतील तरच त्यांना ते पेन्शन वगैरे त्यावेळेला ते मिळत होते. मग ते ठराविक जे असे त्यांचे सहकारी होते त्यांना भेटलेले नव्हते किंवा ते कागदपत्र वगैरे काय उपलब्ध नसल्यामुळे पण ते त्यांना पण मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग ते शेवटपर्यंत ते राजकीय पॉलिटिकल ह्याच्यापासून थोडेसे अलिप्त राहिले आणि म्हणजे जास्त त्यांनी काही सहभाग घेतला नाही. मग त्यांचं नंतर मग ते पंढरपूरला वारीला वगैरे ते अध्यात्मकडे वळले. ज्ञानेश्वरी वगैरे त्यांना चांगले हे होते. नंतर मग त्यांचे जे स्नेही म्हणजे त्यांचे मित्रच म्हणायचे ते रत्नापण्णा कुंभार स्वातंत्र्य सैनिक ते सुद्धा मंत्री असताना वगैरे घरी यायचे असं. बरं, पांडुरंग पाटलांच्या या कार्याची दखल सरकारी दरबारी घेतली गेली. एका अर्थानं तुम्ही सांगितले की ताम्रपट, पेन्शन किंवा अजून काही गोष्टी सरकार दरबारी यांची दखल घेतली गेलेली आहे. स्थानिक पातळीवरती लोकांच्यापर्यंत मात्र पांडुरंग पाटलांचा इतिहास मात्र थोडासा लोकांच्यापर्यंत पोहोचलेला तसा दिसत नाही आहे. त्यांचं दैदिप्यमान त्यांचं जे कार्य आहे ते मात्र तितक्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. तर या संदर्भामध्ये वृत्तपत्रांनी म्हणा, स्थानिक वृत्तपत्रांनी म्हणा किंवा स्थानिक लेवलवरती त्यांची दखल घेतली गेली असं तुम्हाला वाटते किंवा कसं? तसं आपण दखल घेतली नाहीच त्यांची. ॲक्च्युली असे बरेच स्वातंत्र्य सैनिक आहेत जे अज्ञात स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांची दखल घेतलेलीच नाही ॲक्च्युली. आणि असे बरेच स्वातंत्र्य आम्हाला जे वाचण्यात आले किंवा काय बाकी सगळे पुस्तकातून वगैरे वाचण्यात आले ते ठराविकच जणांचीच दखल त्यावेळेला घेण्यात आली म्हणजे वर्तमानपत्रातून किंवा काही असं आहे. फक्त आमचं जे आजोबांचं फक्त झेंडावंदन असेल म्हणजे तहसील कार्यालयाकडून पत्रव्यवहार व्हायचा त्यावेळेला. तहसील कार्यालय वगैरे असेल ते म्हणजे तहसीलदार वगैरे यांच्या एखाद्या कार्यक्रमापुरतंच एखाद्या कार्यक्रम म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतंच तेवढंच त्यांना इन्व्हाइट करायचे त्यावेळेला. नंतर बाकीचं शाळेमध्ये झेंडावंदन वगैरे असेल तर त्या दरम्यान ते जायचे आजूबाजूला वगैरे. खरं तर स्वातंत्र्यवीरांना त्यांनी जे काम केलेलं आहे आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी उडी मारली आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता. या माणसांचं खरं तर दखल आपल्या समाजानं घेणं गरजेचं आहे. सरकार तर आपल्याला माहिती आहे की सरकारचं काम म्हणजे 6 महिने थांब, पण समाजानं सुद्धा यांची दखल घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण तशी दखल जरी आतापर्यंत घेतली गेली नसेल तरी या पुढच्या कालावधीमध्ये तशी त्यांची दखल घेतली जाईल अशी मला आशा वाटते. तुम्ही आमच्याबरोबर बोललात याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.